हे आहे बारामती तालुक्याच्या जिरायती भागातलं जळगाव सुपे हे गाव। या गावातील शेतकरी केवळ पावसाच्या पाण्यावरच शेती करतात। शेतीच्या जोडीला पूरक असलेला पशुपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यामुळे इथल्या अनेक कुटुंबांची मदार ही शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायावर आहे। त्यामुळे एकट्या सुपे गावातून 7 ते 8 हजार लिटर दुधाचं संकलन होतं। संपूर्ण गावाचं अर्थकारण दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गावात दुधाच्या माध्यमातून दररोज 1.5 ते 1.25 लाखांची उलाढाल होतीये। मात्र गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर उतरल्यानं शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलंय। सकाळी पहाटे 5 वाजता उठतो। उठल्यानंतर गायींचं शेण उचलावं लागतं। शेण उचलल्यानंतर खुराक त्यांच्या खुराक ठेवायचा आणि खुराक ठेवल्यानंतर धारा काढायच्या आणि धारा काढल्यानंतर ते दूध घेऊन संकलनासाठी कूलरवर घेऊन जायचं। दूध उत्पादक शेतकरी म्हटलं की पहाटे 4 वाजताच त्यांचा दिनक्रम सुरू होतो। गोठ्यातल्या जनावरांना पशुखाद्य पाणी दिल्यानंतर दिवस उगवतीला असतानाच तयारी सुरू होते ती धारा काढण्याची। धारा काढल्यानंतर घरातली पुरुष मंडळी हातात किटल्या घेऊन निघतात ते दूध डेअरीच्या दिशेनं। त्यानंतर दुपारच्या वेळी पुन्हा जनावरांना पशुखाद्य आणि चाऱ्याचा खुराक दिला जातो। संपूर्ण कुटुंबाचा दिवस या कामात निघून जातो। त्यामुळेच दुधातून येणारं उत्पन्न या शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचं असतं। मी पहाटे 5 ला उठते, शेण काढते, नंतर पेंडी ठेवते, नंतर धारा काढते। परंतु दुधाचे बाजार ढासळल्यामुळे दुधाचे रेट कमी झाले। 24 वरून 18 वर आले। त्यामुळे आम्हाला परवडत नाही। 2 मुले आहेत, त्या शिक्षण चालू आहे, पण शिक्षणाचा खर्च सुद्धा दुधामुळे भागत नाही। सध्या आता दुष्काळाचं सावट आणि दुधाचे रेट उतरल्यामुळे हा धंदा कोलमडीस आलेला आहे। तरी आता सध्या दुधाचा धंदा अजिबात परवडत नाही। दूध उत्पादन आणि मिळणारं दुधापोटी उत्पन्न याचा समतोल राहत नाही। त्याच्यामुळे आता दूध धंदा अजिबात परवडत नाही। हा झाला दिनक्रम। आता मुख्य मुद्दा म्हणजे दुधाच्या दराचा। गेल्या काही दिवसात दुधाचा दर तब्बल 8 ते 10 रुपयांनी घसरलाय। त्यामुळे इथल्याच नव्हे तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। दारात असलेल्या दुभत्या जनावरांचा चारा, पशुखाद्य, वैद्यकीय सेवा आणि मजुरी हा सर्व हिशेब केल्यास शेतकरी किती तोटा सहन करतोय हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही। आणि तेव्हा कळतं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं खरं दुखणं। 70 ते 80 हजार रुपयांची एक गाय एका वर्षात साधारणतः 3 ते 3.5 हजार लिटर दूध देते। भाकड काळ आणि कमी अधिक दुधाचं प्रमाण सरासरी पकडल्यास एक गाय दिवसाला 13 लिटर दूध देते। या दुधाला 18 रुपयांचा दर मिळाला तर एका दिवसाचे 234 रुपये मिळतात। आता पाहूयात कसं आहे खर्चाचं गणित। एका गाईला दिवसाला 25 किलो ओला चारा लागतो। यासाठी किलोला 2.5 रुपये खर्च येतो। म्हणजे ओल्या चाऱ्यासाठी 60 रुपये खर्च येतो। तर 8 रुपये प्रति किलो या दरानं 5 किलोसाठी 40 रुपये असा एकूण 100 रुपये खर्च येतो। त्याचबरोबर 125 रुपयांचं पशुखाद्य आणि त्यावरील अंदाजे मजुरी आणि पशुवैद्यकीय सेवा 25 रुपये असे मिळून 250 रुपये। गाई गोठा भांडवल, घसारा याचे 50 रुपये पकडले तर 300 रुपये खर्च होतात। म्हणजे एका गाई मागे 60 ते 70 रुपये तोटा होतोय। एक गाय तिच्या व्यतामध्ये 9 महिने दूध देते आणि 3 ते 3.5 हजार लिटर दूध देते एका व्यतात। तर तिचं दररोजचं वर्षाची सरासरी काढली तर 13 लिटर पडते। आणि आज शासन जे दर देत आहे ते 18 रुपये 18 रुपयाप्रमाणे गुणलं तर त्याचे दररोजचं उत्पन्न 235 रुपये होते। मात्र हे 235 रुपये शेतकऱ्यांना परवडत झालेत। याला कारण असं आहे की दररोज लागणारा गायला ओला चारा 25 किलो लागतो, तो 2.5 रुपयाप्रमाणे धरला तर 60 रुपये आणि सुक्का चारा जो 5 किलो लागतो तो 8 रुपयाप्रमाणे धरला तर 40 रुपये, पशुखाद्य 125 रुपये आणि इतर मेंटेनन्स पशुवैद्यकीय सेवा किंवा लाईट बिल इतर मेंटेनन्स 25 रुपये असा एका गायीसाठी दररोज होणारा खर्च हा 300 रुपये
आणि मिळणारं उत्पन्न हे 235 रुपये, असा 65 रुपयाचा फरक आहे. म्हणजे लिटर मागं 5 ते 6 रुपयाचा शेतकऱ्याचा लॉस आहे. राज्यात अचानक जादा दुधाची आवक झाल्यानं दुधाच्या दरात घसरण झाली आहे. दुधाचं उत्पादन वाढल्यानं आवक जादा झालेली नाही, तर दूध पावडरीसाठी ज्या दुधाची खरेदी व्हायची ती खरेदी आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावडरसाठी वापरण्यात येणारं दूध बाजारात विक्रीसाठी येत असल्यानं दुधाची आवक वाढली आहे. देशात जवळपास 1,30,00,000 लिटर जादा दूध बाजारात येतंय. मागणी आणि पुरवठा यामध्ये पडलेली तफावतच दुधाचे दर कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे. वास्तविक पाहता दूध पावडर निर्यातीला चांगला वाव होता. पावडर निर्यातीसाठी सरकार अनुदानही देत होतं. त्यामुळे पावडर निर्मितीसाठी दुधाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र निर्यात बाजारात दुधाच्या पावडरीचे दर अचानक घटल्यानं निर्यात परवडेनासी झाली. त्यातच सरकारनं निर्यात अनुदानही बंद केलंय. त्यामुळे दूध पावडर तयार करणाऱ्या प्रकल्पांनी दुधाची खरेदीच बंद केली असून त्याचाच परिणाम म्हणून बाजारात दुधाची आवक अचानकपणे वाढली आहे. एक गाय जर 18 लिटर दूध देत असेल तर त्या 18 लिटर गाय दूध देणारी नंतर ती तिचा आटायचा काळ येईपर्यंत ती 6 ते 7 लिटरवर दूध देत असते. तिची सरासरी जर वार्षिक काढली तर ती साधारणतः 13 लिटरपर्यंत सरासरी येते. आणि ह्या 13 लिटरचं जर सरासरी वार्षिक उत्पन्न काढलं दररोजचं तर 234-35 रुपये रोजचं तिचं उत्पन्न मिळतंय. आणि त्या गायचा दररोजचा जर खर्च वार्षिक काढला तर तो 290 रुपयापर्यंत जातोय. त्यामुळे साधारणतः 60-65 रुपये दररोजचा एका गायमागं शेतकऱ्याला लॉस होतोय. शासनाचं दुर्लक्ष आणि खासगी दूध प्रकल्प चालकांचा भोंगळ कारभार या दोघांमध्ये शेतकरी भरडला जातोय. आघाडी सरकार असताना दुधाच्या पावडरवर दिलं जाणारं अनुदान नव्यानं आलेल्या मोदी सरकारनं बंद केलंय. त्यामुळे दुधाला दर वाढवून देणं परवडत नसल्याचं संस्था चालक सांगतायत. जर सहकारात जर टिकवायचं असेल तर ह्याला काय केलं पाहिजे की शासनाने ह्याला 5%, 2 रुपये, 3 रुपये खातेदारांना अनुदानच दिलं पाहिजे. आज लोकांची अशी परिस्थिती, फार बेकार परिस्थिती, परवडतच नाही लोकांना. नाही तर त्यामुळे धंदा रिवर्स आलाय तुम्हाला सांगतो म्हणजे उलट. आणि आता रस्त्यावर लोक दूध वतायला लागली कारण का परवडत नाही लोकांना. आणि काय बी नेम पाडायला लागली, कसं बी काय करायला लागली. डायमिनिक्सचं आमचं जवळजवळ 1,20,000 लिटर दूध घेत होतं जवळजवळ 29 रुपयांनी. आता डायमिनिक्सचं जवळजवळ आमचं 20 रुपयांनी दूध घेतं. या महानंदा आमची दूध घ्यायची 28 रुपयांनी महानंदा दूध घ्यायची. आता आमचं दूध घेते जवळ महानंदा जवळ 20 रुपयांनी. मदर डेअरी आमचं जवळजवळ 29 रुपयांनी दूध घेत होती. आता मदर डेअरी देखील आमचं दूध घेते 22 रुपयांनी. त्याच्यामुळे आम्हाला परवडतच नाही. दुधाचे दर घसरल्यानं दूध उत्पादक अडचणीत आला असला तरी दुसरीकडे ग्राहकांना त्याचा काहीही फायदा झालेला नाही. याचा फायदा खऱ्या अर्थानं झालाय तो दलालांना. दूध उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये निर्माण झालेली ही दलालांची साखळीच दुधावरचं लोणी खात असल्यानं उत्पादक आणि ग्राहकांवर हे सुलतानी संकट निर्माण झालंय. आता सरकारनंच यावर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं आहे. नाहीतर आधीच निसर्गाच्या अवकृपेनं दुष्काळाच्या गर्तेत अडकलेला शेतकरी या नव्या सुलतानी संकटामुळे पुरता नेस्तनाबूत होईल. शेतकऱ्यांना मिळत असलेला दर आणि उत्पादन खर्च यामध्ये जवळपास 7 ते 8 रुपयाची तफावत आहे. आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर डॉक्टर वर्गीस कुरेन यांनी पाहिलेलं धवल क्रांतीचं स्वप्न हे कायम अपुरंच राहणार आहे. त्यामुळं येत्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विजय मोरे, साम टीव्ही, बारामती.